तालुक्यातील बोधडी येथील एका सराफ व्यापाऱ्यास लुटल्याप्रकरणी 2 महिन्यापूर्वी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून आरोपीस ताब्यात घेतले आहे। 28 जानेवारी रोजी 18:30 वाजता फिर्यादी हा त्याचे सराफ दुकान बंद करून सोन्या चांदीचे दागिने व नगदी पैसे असलेली बॅग घेऊन घराकडे जात असताना बोधडी गावचे रेल्वे अंडर ब्रिज येथे डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याच्याजवळील सोन्या चांदीचे दागिने व नगदी असे एकूण 7,538,655 रुपयांचा माल जबरीने चोरून नेल्यावरून पोलीस स्टेशन किनवट येथे गुन्हा रजिस्टर नंबर 20/2024 कलम 392-34 भादवी निरीक्षक उदय खंडेराय यांनी सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार यांची एक टीम नेमण्यात आली होती। सदर टीमने मौजे बोधडी गावात भेट देऊन तेथील माहितगार यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन गोपनीय माहितगार नेमून गोपनीय माहिती घेतली असता मिळाली की संशयित इसम नामे किशोर उर्फ बारक्या सोळंके हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। त्यावरून त्याचा शोध घेतला असता दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी रात्री तो रेल्वे स्टेशन नांदेड परिसरात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बिचेवार यांच्या टीमला मिळाली। त्याने त्या शितापेने ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की त्याचा मित्र बाबूराव त्र्यंबक शहाणे राहणार बोधडी याने त्याचा भाऊ दत्ता शहाणे याने बाबूराव शहाणे याचे दुकानाच्या बाजूला सराफ दुकान टाकल्याने त्याचा राग मनात होता। सदर दत्ता शहाणे याच्या जाण्याचे व येण्याचे मार्गाची रेखी करून त्याचे जवळील सोन्या चांदीचे बॅग लुटण्याचा आरोपी किशोर उर्फ बारक्या व बाबूराव शहाणे यांनी कट रचून आरोपी नामे एक संतोष शिवाजी मुंडे 32 वर्ष व्यवसाय शेती शिवशंकर नगर गोकुंदा किनवट जिल्हा नांदेड 2 दिलीप व्यंकटी मेटकर वडार गल्ली मुदखेड यांच्या मदतीने सदरची जबरी चोरी केली असल्याची कबुली दिली। त्यावरून आरोपी नामे एक किशोर उर्फ बारक्या पी तानाजी सोळंके 25 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार अकोली तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ हमो आबादी बोधडी 2 संतोष पी शिवाजी मुंडे 32 वर्ष व्यवसाय शेती राहणार शिवशंकर नगर गोकुंदा तालुका किनवट जिल्हा नांदेड 3 बाबूराव त्र्यंबक शहाणे व 49 वर्ष व्यवसाय व्यापार राहणार शास्त्रीनगर बोधडी तालुका किनवट याचा शोध घेऊन त्याच्याकडून सोन्या व चांदीचे दागिने किमती 6,23,015 मिळाली। सदरची कार्यवाही श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक नांदेड खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार पोलीस अंमलदार गंगाधर कदम सुरेश घुगे मोतीराम पवार तानाजी येळगे महेश बडगू मारुती मोरे गजानन बयनवाड उदयसिंग राठोड संजीव जिंकलवाड चालक मारुती यांनी केली।